गेली 95 सालापासून या नवी मुंबई शहराचा सत्ताधीश पार्टीचा मी सल्लागार आहे. त्याच्यामध्ये कधीही डिस्कंटिन्यू कधी झालेले नाही. ज्याला प्रशासकीय कालखंड होता त्याला सुद्धा आयुक्तांना बोलून मी प्री मान्सूनच्या बैठका घेतल्या. आपल्याला कल्पना आहे की त्यावेळच्या क्वारी परिसरामध्ये दगड उघडा करावा म्हणून माती वरच्यावर काढली जायची आणि तशा प्रकारे तिथे वरती बांध केले जायचे. तुर्बा परिसरामध्ये तशा प्रकारचं पाणी साठल्यानंतर जो मातीचे जो रेला आला त्यामध्ये काही झोपड्या वाहून गेल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरं झालं. म्हणून आजच्या बैठकीमध्ये जरी क्वाऱ्या बंद असल्या तरी क्वारी परिसरामध्ये अशा प्रकारचा मातीचा ढीग आणि त्याच्यानंतर मातीचा रेला येऊन मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्याची दक्षता घेण्याकरता सूचित करण्यात आले. आता गोरगरिबांना एकूण कुठल्या नाल्यामध्ये कोणत्या लेवलपर्यंत पाणी वाहतं याचं अज्ञान असल्या कारणानं बिचारे गरजेपोटी तिथे झोपड्या बांधतात आणि मग कधीतरी पूर झाला आणि मग त्यामध्ये झोपड्यासहित लोक वाहून जातात आणि मग बातमी येते की नवी मुंबईमध्ये अमुक अमुक परिसरात नाल्यामध्ये बांधलेल्या झोपड्या वाहून गेल्या आणि त्यांना लोकांना मृत्यूला सामोरं. त्याची दक्षता घ्यायला सांगितली. आता गावठाणामधील गटारे, झोपड्यामधली गटारे, LIG मधली गटारे या सगळ्यांची स्वच्छता करावी. मोकळ्या असलेल्या इलेक्ट्रिकचे केबल त्याची दखल घ्यावी. किंबहुना उघड्या असलेल्या DP या उद्याला पाणी जास्त चालल्यानंतर शॉर्ट सर्किट होतं आणि मग काही लोकांना मृत्यूला सामोरं. त्याच्यावर दक्षता घेण्यास सांगितलं. शाळा आता बंद आहेत. शाळा सुरू होतील तत्पूर्वी शाळांच्या इमारती सिपेज लिकेज याची सुद्धा दक्षता घ्यावी. इमारतीच्या सभोवताली स्वच्छता करावी. वरांडे, लायब्ररी असेल त्या ठिकाणी वर्ग असतील साफ करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. पंखे, ट्यूबलाईट, उघड्या वायरी याच्यावर सुद्धा त्याच्यावर लक्ष घ्या. आणि त्याचबरोबर आता आपण ठरवलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावायचे. ते CCTV कॅमेरेसुद्धा बरोबर आहेत की नाही त्याची सुद्धा दक्षता घेण्यात सांगण्यात आलेलं आहे. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये औषधाचा पुरवठा नीट करून ठेवा. मशिनरी नीट करून ठेवा. पोकलेन तयार करा, बोटी तयार करा. ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी पूर होईल त्यावेळेला 2-4-5 दिवस जर पाणी साठलं तर त्या लोकांना उंच असलेल्या टायरच्या गाड्यातून त्यांना रेशन पाणी देण्याची सोय करा. अशा प्रकारचे मी पालघरला सुद्धा म्हणजे वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर आमचे जाखड मॅडम आहे त्यांना सगळ्यात तिथे पण झाले ना. आज पण आयुक्तांना त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकूण नगरसेवक पण होते, काही कार्यकर्ते पण होते.